वास्तव बातमी। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सध्या विविध भागात दौरा करत आहेत। बीड जिल्ह्यातील तांदळा गावाला त्यांनी भेट दिली। यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली। शिवाय लाडकी बहीण योजनेवरही मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे। सरकारने लाडकी बहीण योजना आणली, चांगली योजना आहे, तुम्ही पण सगळ्यांनी फॉर्म भरा, कारण ते आपलेच पैसे आहेत। देवेंद्र फडणवीस काय त्यांची जमीन विकून पैसे देत नाहीत, पण तुम्ही लाडकी बहिणीला पैसे दिले, पण भाच्याचं काय, त्यांच्या आरक्षणाचं काय, असा थेट सवाल मनोज जरांगेंनी केलाय। मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय। मी यांचा कार्यक्रम लावतो, आता आखाडा जवळ आलाय, सावध राहण्याची गरज आहे, यावेळी सगळ्यांना पाणी पाजायचंय, यांना यांची जागा येणाऱ्या काळात दाखवून द्यायची। 29 तारखेची बैठक रद्द केली। मी जर उभा करायचं म्हटलं की भाजप खुश होतं, पण मी त्यांच्यापेक्षा पुढचा आहे। या निवडणुकीत यांना पाणीच पाजायचं आहे, यांना खुर्ची भेटून द्यायची नाही। हे सरकार मराठा समाजाच्या मुळावर उठले असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।